असं म्हणतात की राजकारणामध्ये कधीच कोणी पूर्ण सत्य सांगत नाही. काही ना काहीतरी अशी एक गोष्ट असते की जी जनतेपासून लपवून ठेवली जाते आणि त्यालाच अर्धसत्य असं म्हणतात. पण तरी सुद्धा राजकारणातल्या काही घटना याचं पूर्ण सत्य बाहेर येणं हे अत्यंत आवश्यक असतं, कारण या घटनांमुळे त्या राज्यातल्या किंवा देशातल्या राजकारणामधल्या काही नेत्यांच्या इमेजेस बनलेल्या असतात किंवा काही इमेजेस या पूर्णपणे धुळीला मिळालेल्या असतात. 23 नोव्हेंबर 2019 ची ती घटना ज्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला नेहमीसाठी एक कलाटणी मिळाली असं म्हटलं जातं. ती घटना अशी की अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी 23 नोव्हेंबर 2019 ला अचानक पहाटे शपथ घेतली. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून. या घटनेबद्दल 2019 पासून सतत वेगवेगळ्या पद्धतीचे दावे आणि प्रतिदावे केले जात आहेत. मधल्या काही काळामध्ये हे प्रकरण थांबलं होतं, पण आता पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भामध्ये नव्याने काही दावे करायला सुरुवात केली आहे आणि शरद पवार त्याला चॅलेंज करायचा प्रयत्न करतात. मुळात या घटनेमुळे देवेंद्र फडणवीस यांच्या इमेजला फार मोठा धक्का महाराष्ट्राच्या राजकारणात बसला. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जेव्हा संधी मिळेल तेव्हा देवेंद्र फडणवीस हे कसे सत्तेसाठी हपापलेले आहेत आणि म्हणून पहाटेचा शपथविधी करायला सुद्धा त्यांनी मागे पुढे बघितलं नाही, अशा पद्धतीचे आरोप त्यांच्यावरती केले गेले. दुसऱ्या बाजूला अत्यंत क्लीन इमेज असलेल्या देवेंद्र फडणवीसांनी सिंचन घोटाळ्यामध्ये ज्यांचे हात परबटलेले आहेत त्या अजित पवारांबरोबर शपथविधी केला, अशा पद्धतीचा एक प्रचार सुद्धा करण्यात आला. आणि तिसऱ्या बाजूला शरद पवार ज्यांची राजकीय कारकीर्द ही आता एका पद्धतीने अस्ताकडे चालली होती त्यांच्या वयानुसार, त्या कारकिर्दीला पुन्हा एकदा नवसंजीवनी सुद्धा मिळाली. महाविकास आघाडीचे प्रणेते म्हणून देशामध्ये पुन्हा एकदा त्यांच्या इमेजला एक उजाळा मिळाला आणि त्याच इमेजमध्ये पुन्हा एकदा विरोधी पक्षांची आघाडी ते बनवू शकतात का, या दृष्टीने शरद पवारांकडे बघितलं जात आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती देवेंद्र फडणवीसांनी काही नवीन खुलासे करायला सुरुवात केलेली आहे आणि त्या खुलाशाचा अर्थ मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. देशामध्ये काही वर्षांपूर्वी एक पिक्चर आला होता ज्याचं नाव होतं अर्धसत्य. गोविंद निहलानींचा हा पिक्चर, ज्याचा स्क्रीन प्ले हा विजय तेंडुलकर यांनी लिहिलेला होता. एका पोलीस अधिकाऱ्याच्या जीवनामध्ये त्याचे आदर्श, व्यक्तिगत जीवनातले त्याचे आदर्श आणि काम करताना त्याला ज्या रियालिटीशी सामना करावा लागतो त्यातला संघर्ष या अर्धसत्य फिल्म मधनं दाखवण्याचा प्रयत्न केला होता. 23 नोव्हेंबर 2019 रोजी सुद्धा महाराष्ट्रामध्ये अशाच पद्धतीचा एक अर्धसत्य नावाचा एक पिक्चर लिहिला गेलाय. ते अर्धसत्य नेमकं काय आहे हे मी वेगवेगळ्या घटनांच्या माध्यमातून तुमच्या समोर सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे या अर्धसत्याची पटकथा ही एका पद्धतीने वेगवेगळ्या राजकीय नेत्यांच्या वेगवेगळ्या स्टेटमेंट्सच्या आधारावरती तुमच्या समोर ही मी मांडतोय. मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून, मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडी. हा जो काही निर्णय अजित पवारांचा आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरुद्ध आहे. इस प्रेस कॉन्फ्रेंस के बाद मैं स्वयं माननीय राज्यपाल जी के पास जाने वाला हूं और इस्तीफा देने वाला हूं. तर आता नव्याने या सगळ्या गोष्टींची सुरुवात होते ती देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच एका टेलिव्हिजन चॅनलला जी मुलाखत दिली त्यामध्ये सांगताना त्यांनी हा दावा केला की उद्धव ठाकरेंनी युती तोडून मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेस एनसीपी बरोबर बोलणी सुरू केलेली होती. आमचा फोन घेणं बंद केलेलं होतं. तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही लोकांनी आम्हाला सांगितलं की आम्ही भारतीय जनता पार्टी बरोबर येऊ शकतो. त्यानंतर शरद पवारांशी आमची बैठक झाली आणि या बैठकीतच महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादीचं सरकार स्थापन केलं जाईल. सरकार कसं असेल याचा आराखडा तयार करण्यात आला. अजित पवार आणि मी या सरकारचं नेतृत्व करणार हेही ठरलं. सर्व अधिकार आम्हाला दिले गेले आणि त्याप्रमाणे आम्ही सगळी तयारी केली. पण शेवटच्या क्षणी शरद पवारांनी त्यातून माघार घेतली, असं स्टेटमेंट फडणवीसांनी केलं. त्याला उत्तर म्हणून पवारांनी सांगितलं की जर मी गुगली टाकला तर तुम्ही त्याच्यावरती आउट झालात. शरद पवारांनी ताबडतोब त्याला असं उत्तर दिलं की देवेंद्र फडणवीस म्हणाले की आमची बैठक झाली आणि 2 दिवसांनी त्यांनी आपली भूमिका बदलली. समजा बैठक झाली आणि भूमिका बदलली. बैठक झाली काय? मी जाहीरच बोललो होतो. मी जाहीर हे बोललो होतो की तुम्हाला सरकार बनवायला लोक कमी पडत असतील तर राष्ट्रवादी तुम्हाला बाहेरून पाठिंबा देईल. पहिल्यांदा निवडणुका झाल्यानंतर त्यांना बाहेरून पाठिंबा देण्याची भूमिका मी घेतलेली होती. तो पाठिंबा देण्यामागे काही कारणं होती.
यानंतरच्या काळामध्ये त्यांनी जे काही सांगितलं आहे ते भेटले ही गोष्ट खरी आहे. अनेक गोष्टींची चर्चा केली हेही खरं आहे. पण त्यांनी स्वतःच सांगितलं की मी या संबंधीचं धोरण बदललेलं आहे. हे बदललं असेल तर मग 2 दिवसांनी पहाटे जाऊन शपथ घ्यायचं काय कारण होतं, असा शरद पवारांनी त्यांना सवाल केलाय. या 2 स्टेटमेंट्समधनं असं दिसतंय की शरद पवारांशी या संदर्भात चर्चा झालेली होती. फडणवीसांचं म्हणणं आहे की ते काही सत्तेसाठी हपापलेले नव्हते. त्यांना जे सांगायचंय ते हे आहे की ते काही सत्तेसाठी हपापलेले नव्हते. पवारांनी त्यांच्याबरोबर चर्चा केली आणि नंतर त्यांना तोंडघशी पाडलं, अशा पद्धतीचं स्टेटमेंट हे देवेंद्र फडणवीस करतायत. आणि दुसऱ्या बाजूला पवार असं म्हणतायत की हो, जर मी माझी भूमिका बदललेली तुम्हाला कळली तर तरी सुद्धा जाऊन तुम्ही अजित पवारांबरोबर शपथ का घेतली, याचा थेट अर्थ असा निघतो की तुमच्या मनात काही काळबेरं होतं, हेच कुठेतरी शरद पवार सुचवण्याचं काम करतात. पण या सगळ्याच्या मागे 2019 पासून अनेकदा लोक विसरतात की त्या दिवसापासून आतापर्यंत काय वेगवेगळी स्टेटमेंट्स आली आहेत आणि म्हणून हा घटनाक्रम समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. तर आपण सुरुवात करूया ऑक्टोबर 24, 2019 पासून. कारण त्या दिवशी सगळ्यात आधी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल लागले. त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला 105, शिवसेनेला 56, त्यांच्याकडे पूर्ण बहुमत असताना सुद्धा हे सरकार बनू शकत नाहीत अशी सुतराम कल्पना त्या दिवशी कोणालाही नव्हती. पण त्याच दिवशी दुपारी उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनमध्ये प्रेस कॉन्फरन्स घेतली. त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये उद्धव ठाकरेंनी सांगितलं की तुम्ही माझ्याबरोबर चर्चा केली होती फेब्रुवारी 2019 मध्ये आणि त्यावेळेस अमित शहानी मला वचन दिलं होतं की सत्तेचं समसमान वाटप केलं जाईल. मुख्यमंत्री पदाचं वाटप 2.5 वर्षासाठी कसं करणार आहे सांगा, मग आपण ही चर्चा सुरू करू. त्यानंतर 2 दिवस या बाबतीत चर्चा होईल अशा पद्धतीची भूमिका होती. पण ऑक्टोबर 30, 2019ला देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलं की अशा पद्धतीचे कुठलंही वचन मुख्यमंत्री पदाच्या बाबतीत उद्धव ठाकरेंना दिलेलं नव्हतं. त्यामुळे या बाबतीत प्रश्नच उपस्थित राहत नाही. उद्धव ठाकरे यांनी त्यानंतर भारतीय जनता पार्टी बरोबर कुठलीही चर्चा होणार नाही अशी भूमिका घेतली आणि ती चर्चा पूर्णपणे बंद झाली. लगेच दुसऱ्याच दिवशी म्हणजे नोव्हेंबर 1ला संजय राऊत हे शरद पवारांना जाऊन भेटले आणि पुन्हा एकदा एक चर्चा सुरू झाली की शिवसेना ही ऑप्शन्स शोधण्याचा प्रयत्न करतेय का, की जर भारतीय जनता पार्टी बरोबर येत नसेल तर आपण काँग्रेस एनसीपीशी चर्चा करावी का. काय एका पद्धतीने हे प्रेशर टॅक्टिक्स म्हणून याचा वापर केला जातोय. आता प्रश्न येतो नोव्हेंबर 8चा. कारण 8 दिवस थांबल्यानंतर शेवटी विधानसभेची मुदत संपत होती. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी जाऊन राजीनामा दिला. त्याच वेळेस देवेंद्र फडणवीस म्हणजे भारतीय जनता पार्टी ही सगळ्यात मोठा पक्ष म्हणून भगतसिंग कोश्यारी यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही सत्ता बनवण्यासाठी तुम्हाला मी आमंत्रण देतोय. तुम्ही रिक्वायर्ड बहुमत एकत्र करून तुम्ही माझ्याकडे येऊन सत्तेचा दावा करू शकता. पण देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना नोव्हेंबर 9ला सांगितलं की आम्ही ही सत्ता बनवू शकत नाही, आमच्याकडे तेवढं रिक्वायर्ड बहुमत नाही. आणि त्यानंतर कोश्यारींनी दुसऱ्या नंबरचा मोठा पक्ष म्हणजे शिवसेना, ज्यांच्याकडे 56 जागा होत्या, त्यांना या महाराष्ट्रामध्ये सत्ता बनवण्यासाठी पाचारण केलं. शिवसेनेची तोपर्यंत काँग्रेस एनसीपी बरोबर चर्चा सुरू झाली होती. आणि आता लक्षात घ्या की कुठे हा प्रश्न जाऊन अडकतो. याचं कारण असं आहे की त्यावेळेस आदित्य ठाकरे आपल्या नेत्यांबरोबर भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे जाऊन पोहोचलेले होते. भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे आम्हाला समर्थनाचं पत्र येत आहे काँग्रेसकडनं अशा पद्धतीची भूमिका त्यांनी मांडली होती. त्यांनी वेळ मागून घेतला होता. पण भगतसिंग कोश्यारींचं म्हणणं होतं की मला 1 दिवसापेक्षा जास्त वेळ देता येणार नाही, तुम्ही ताबडतोब या संदर्भामध्ये आपली भूमिका स्पष्ट करा. दिल्लीवरनं त्यांना निरोप आला की इतक्यात काँग्रेसच्या समर्थनाचं पत्र मिळणार नाही म्हणून. दिल्लीमध्ये सोनिया गांधींबरोबर अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे तमाम मोठे नेते बसलेले होते. आणि त्याच वेळेस सोनिया गांधी यांनी शरद पवारांना फोन लावला. शरद पवारांनी सोनिया गांधींना सांगितलं की घाई करू नका, अजून ठरायचंय तोपर्यंत आपण समर्थन अशा पद्धतीने देऊ शकत नाही, थोडा वेळ जाणं अत्यंत आवश्यक आहे. समर्थनाचं पत्र पोचलं नाही. शिवसेनेचा दावा कोश्यारींसमोर ते करू शकले नाहीत. आणि त्यानंतर भगतसिंग कोश्यारी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला ताबडतोब दुसऱ्याच दिवशी म्हणजे नोव्हेंबर 11ला राष्ट्रवादी काँग्रेसला सांगितलं की तुम्ही सरकार बनवू शकताय का. नोव्हेंबर 12ला राष्ट्रवादी काँग्रेसने मीडिया खाली उभी असताना कोणालाही याची सुतराम कल्पना न देता भगतसिंग कोश्यारी यांना कळवून टाकलं की आम्ही सुद्धा सरकार बनवू शकत नाही. आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती शासन लागलं. नोव्हेंबर 12 ही तारीख लक्षात ठेवा. त्यानंतर बरेच दिवस गेले. कारण राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामध्ये चर्चेचं घुराळ सुरू झालं. नोव्हेंबर 20ला या संदर्भामध्ये शरद पवार
हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिल्लीमध्ये पार्लमेंट हाऊसमध्ये त्यांच्या ऑफिसला भेटायला गेले आणि त्यानंतर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली की काहीतरी गडबड सुरू आहे का, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे का. शरद पवारांनी सांगितलं की माझी पंतप्रधानांबरोबर झालेली जी भेट आहे ती शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती होती, त्याच्याशी सत्तेच्या राजकारणाशी जोडून बघता कामा नये. आणि त्यानंतर शरद पवार तिकडनं बाहेर पडले. नोव्हेंबर 21ला महाविकास आघाडीची स्थापना झाली. 20 तारखेला शरद पवार पंतप्रधानांना दिल्लीमध्ये भेटले. नोव्हेंबर 21ला महाविकास आघाडीची आम्ही स्थापना करतोय अशा पद्धतीची घोषणा करण्यात आली. 3 पक्ष एकत्र आले. महाविकास आघाडी म्हणून त्यांच्या या युतीला नाव देण्यात आलं, त्यांच्या आघाडीला नाव देण्यात आलं. आणि त्याच्यानंतर नोव्हेंबर 22ला नेहरू सेंटरला वरळीमध्ये मीटिंग बोलवण्यात आली होती. महाविकास आघाडीची म्हणून मीटिंग बोलवण्यात आली होती की त्यांचा नेता कोण असेल, सत्तेचं डिस्ट्रीब्युशन कशा पद्धतीने केलं जाईल. याच बैठकीमध्ये काँग्रेसच्या नेत्यांबरोबर मल्लिकार्जुन खरगे सुद्धा त्या बैठकीत उपस्थित होते. त्यांच्याबरोबर शरद पवारांचं वाजलं आणि शरद पवार या बैठकीतनं बाहेर पडताना त्यांनी घोषणा केली की उद्धव ठाकरे हेच महाविकास आघाडीचे नेते असतील, तेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनतील. ही घटना होती नोव्हेंबर 22ची. आणि नोव्हेंबर 23ला काय झालं हे मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलंय. सकाळी 8 वाजता अचानक ANI या एजन्सीकडनं एक ट्विट करण्यात आलं, ज्याच्यामध्ये असं सांगण्यात आलेलं होतं की देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे. या पार्श्वभूमीवरती ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना विचारणा करण्यात आली, त्यांचं म्हणणं होतं की ही बातमी खोटी आहे, अशा पद्धतीची कुठलीही शपथ किंवा राष्ट्रवादी काँग्रेसने असा कुठलाही पाठिंबा हा दिलेला नाहीये. पण तरी सुद्धा थोड्याच वेळात ANIने या संदर्भातले व्हिडिओ रिलीज केले आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून ही गोष्ट बाहेर पडली की खरोखरच देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी शपथ घेतलेली आहे. आता मला एका इंटरेस्टिंग गोष्टीकडे तुम्हाला लक्ष वेधायचं आहे. कारण नोव्हेंबर 23ला आता आपण बघतोय की देवेंद्र फडणवीस बोलतायत, शरद पवार म्हणतायत, फडणवीस म्हणतायत शरद पवारांना माहिती होतं, पवार म्हणतायत की मला माहिती होतं ठीक आहे, पण मी नंतर विचार बदलला होता, ही गोष्ट मी पंतप्रधानांना जाऊन सांगितलेली होती, तरी सुद्धा यांनी जाऊन शपथ का घेतली. पण नोव्हेंबर 23च्या दिवशी यांची स्टेटमेंट्स काय ती आपण बघितली पाहिजे. सगळ्यात पहिलं स्टेटमेंट हे अजित पवारांचं, कारण ANI या एजन्सीशी अजित पवार तिथेच बोललेले होते, फक्त तीच एजन्सी त्या शपथविधीच्या ठिकाणी होती. अजित पवारांनी ANIशी बोलताना असं सांगितलं की महाराष्ट्रामधल्या शेतकऱ्यांच्या भल्यासाठी म्हणून मी या सरकारमध्ये सामील झालेलो आहे. त्यांनी थोडंसं स्टेटमेंट दिलं. देवेंद्र फडणवीसांनी मात्र एलॅबोरेट स्टेटमेंट दिलं. त्यांनी असं म्हटलं की महाराष्ट्रासारख्या प्रगतिशील राज्यामध्ये अशी अस्थिर परिस्थिती योग्य नाही. अजित पवारांना मी धन्यवाद देतो की त्यांनी स्थिर सरकार देण्यासाठी म्हणून आमच्या प्रयत्नांना साथ दिली, याबद्दल आम्ही अजित पवारांचे आभार मानतो. यामध्ये शरद पवारांचा कुठलाही उल्लेख यामध्ये करण्यात आलेला नव्हता. आणि नोव्हेंबर 23लाच ताबडतोब शरद पवारांनी या संदर्भामध्ये मीटिंग बोलवली आणि त्यानंतर यशवंतराव चव्हाण सेंटरला नरिमन पॉइंटला त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली. त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये शरद पवार काय म्हणाले हे सुद्धा बघणं अत्यंत आवश्यक आहे, कारण हा पहिलाच दिवस होता ज्या दिवशी ही घटना घडलेली होती. शरद पवारांनी असं म्हटलं त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये, अधिकृतरित्या त्यांनी असं म्हटलं की हा अजित पवारांचा वैयक्तिक निर्णय आहे, हा निर्णय पक्षाचा नाही. 10 ते 11 आमदारांना राजभवनात बोलवण्यात आलं. त्यांना माहीत नव्हतं की त्यांना राजभवनात का बोलवण्यात आलेलं आहे. जे अजित पवारांबरोबर जातील त्यांची आमदारकी ही रद्द होईल, ही गोष्ट त्यांनी लक्षात ठेवावी. हा निर्णय अजित पवारांचा आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नाही, ही गोष्ट त्यांनी त्या ठिकाणी अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला. आता ह्याच्या नंतरच्या घटना सुद्धा महत्त्वाच्या आहेत आणि त्या घटनांच्या वेळेस सुद्धा जी स्टेटमेंट्स दिली गेली होती ती सुद्धा महत्त्वाची आहे. कारण ताबडतोब नोव्हेंबर 23लाच त्याच दिवशी महाविकास आघाडीचे नेते हे सुप्रीम कोर्टात गेले. सुप्रीम कोर्टामध्ये त्यांनी जाऊन सांगितलं की अनधिकृत पद्धतीने हे सरकार बनवण्यात आलेलं आहे, या सरकारला पक्षाचा पाठिंबा नाही. अजित पवार यांनी पक्षाच्या आमदारांच्या सहीचा कागद हा राज्यपालांकडे सोपवलेला आहे, पण पक्ष मात्र त्यांच्या बरोबर नाहीये, ते खोटं बोलतायत. याबद्दल सुप्रीम कोर्टाकडे गेले. नोव्हेंबर 24ला महाविकास आघाडीने एक बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये त्यांनी दाखवलं की त्यांच्याकडे 162 आमदार आहेत. आता गंमत बघा, त्याच दिवशी म्हणजे नोव्हेंबर 24ला अजित पवार यांनी एक ट्विट केलं, ज्यावेळेस महाविकास आघाडीचे सगळे नेते एकत्र जमले होते. हयात हॉटेलमध्ये बैठक झालेली होती, सगळे आमदार त्या ठिकाणी जमलेले होते. त्या बैठकीमध्ये
आम्ही 162 अशा पद्धतीचे बोर्ड त्यांनी हातात घेतलेले होते आणि ते बोर्ड घेऊन महाविकास आघाडीने त्या दिवशी प्रेस कॉन्फरन्स घेऊन असं सांगितलं की बहुमत आमच्या बाजूनी आहे, अजित पवार एकटे आहेत आणि तरी सुद्धा ते सत्तेवरती दावा करण्याचा प्रयत्न करतायत. अजित पवार यांनी ट्विटच्या माध्यमातून ही गोष्ट सांगितली की मी एनसीपी मध्येच आहे आणि शरद पवारच आमचे नेते आहेत. भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार, भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस स्थिर सरकार देईल, ही गोष्ट त्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला. तुमच्या एक लक्षात येत असेल की या सगळ्या प्रकरणामध्ये शरद पवारांचा पहिला जो उल्लेख आहे तो अजित पवारांनी केला. अजित पवारांचं म्हणणं होतं की तेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत, शरद पवारच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी स्थिर सरकार देईल. याचा अर्थ असा अजित पवारांचा दावा होता की हे सरकार भाजप आणि एनसीपीचं आहे, अजित पवार यांचं एकट्याचं नाही. ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. आता नोव्हेंबर 26ला सुप्रीम कोर्टाने फ्लोर टेस्ट करायला सांगितली की 27 नोव्हेंबर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ही फ्लोर टेस्ट करावी आणि जे काही मतदान होईल त्याचं व्हिडिओ शूटिंग करावं आणि ते सुप्रीम कोर्टात सादर करावं. ही गोष्ट सांगितल्यानंतर ताबडतोब अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाऊन त्यांचा राजीनामा दिला आणि सांगितलं की मी हे सरकार बनवू शकत नाहीये, त्याच्यामुळे मी यातनं बाहेर पडतोय आणि माझा राजीनामा तुम्ही स्वीकारावा. त्याच दिवशी संध्याकाळी देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांकडे जाऊन राजीनामा दिला आणि त्यानंतर 3 दिवसाचं देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचं सरकार संपुष्टात आलं. त्याच दिवशी म्हणजे 27 तारखेच्याच सकाळी अजित पवार यांची प्रफुल्ल पटेल यांच्या घरी छगन भुजबळ, सुप्रिया सुळे, दिलीप वळसे पाटील या सगळ्यांनी भेट घेतली. अजित पवारांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही त्यांना समजावलं की तुम्ही एकटे पडलेलात, तुमच्याबरोबर कोणीच नाही, तुम्ही राजीनामा द्या, आपण पुन्हा एकदा तुम्हाला आपण पक्षात घ्यायचा प्रयत्न करू आणि हा विषय इकडे मिटवू. आणि ती बैठक झाल्यानंतर अजित पवार ताबडतोब देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेले. तिकडे जाऊन त्यांनी या संदर्भामध्ये राजीनामा दिला. आता प्रश्न हा उपस्थित राहतो की जर शरद पवारांचा पाठिंबा होता तर मग अजित पवारांना अशा पद्धतीने समजावण्याची वेळ का आलेली होती, हा एक प्रश्न याच्यामध्ये अनुत्तरित राहतो. पण तरी सुद्धा हे सगळं घडलं. नोव्हेंबर 29ला नंतर उद्धव ठाकरेंचं सरकार अस्तित्वात आलं आणि डिसेंबर 2019 मध्ये मी स्वतः देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली होती आणि त्या मुलाखतीमध्ये मी त्यांना स्पष्ट विचारलं होतं की नक्की काय घडलं की तुम्हाला पहाटे जाऊन अशा पद्धतीने शपथविधी करावा लागला. आणि त्याचं उत्तर त्यांनी एक इलॅबोरेट अशा पद्धतीचं उत्तर दिलंय जे थोडंसं मिळतं जुळतंय आत्ताच्या उत्तराशी. त्यांनी असं म्हटलं होतं की 13 नोव्हेंबर म्हणजे ज्या दिवशी देवेंद्र फडणवीस किंवा यांचं सरकार संपुष्टात येऊन भारतीय जनता पार्टी सत्ता बनवू शकत नाही, शिवसेनाला काँग्रेसचा पाठिंबा मिळू शकला नव्हता, राष्ट्रवादी काँग्रेसने कळवून टाकलं होतं आणि त्याच्यानंतर राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागलेली होती. त्याही नंतर म्हणजे 13 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर पर्यंत आम्ही शांत होतो. देवेंद्र फडणवीसांची स्वतःची वाक्य आहेत. हा इंटरव्ह्यू तुम्ही मुंबई तकच्या टाइमलाईनवर किंवा इंडिया टुडेच्या यूट्यूबवरती जाऊन सुद्धा तुम्ही हा इंटरव्ह्यू बघू शकता. मला दिलेला हा पहिला इंटरव्ह्यू होता. त्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे काही गोष्टी सांगितल्या की 13 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर आम्ही शांत होतो. आम्ही प्रयत्न करत होतो की उद्धव ठाकरेंशी संपर्क करता येईल का, पुन्हा एकदा शिवसेनेबरोबर चर्चा करता येईल का. त्याच काळामध्ये पुढची वाक्य महत्त्वाची आहेत की अजित पवार आमच्याकडे आले आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की माझ्या पक्षाला असं वाटतं की 3 पक्षांचं सरकार स्थिर सरकार होऊ शकणार नाही. माझ्या पक्षातील आमदारांनाही काही असं वाटतं. या संदर्भामध्ये मी शरद पवारांना सांगितलेलं आहे आणि मी त्यांना हे सांगितलेलं आहे की अशा पद्धतीचं 3 पक्षाचं सरकार हे चालू शकणार नाही. आमचं म्हणणं असं आहे, म्हणजे ते आणि त्यांचे आमदार जे आहेत, आमचं म्हणणं असं आहे की आपण भारतीय जनता पार्टी बरोबर सरकार बनवावं आणि त्यानंतर अजित पवारांनी आम्हाला समर्थनाचं पत्र दिलं, जे पत्र राज्यपालांकडे सोपवलं गेलं. त्या पत्रावरती 54 आमदारांच्या सह्या होत्या. ते विधिमंडळ पक्षाचे नेते होते, त्याच्यामुळे साहजिकच आहे त्यांच्याकडे आमदारांच्या सह्या असलेलं पत्र होतं, जे ओरिजिनली कदाचित शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी म्हणून बनवलं असेल, पण ते पत्र त्यांच्याकडे होतं. याच्यानंतर पुढे देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की आमचा शपथविधी 23 नोव्हेंबर 2019ला झाल्यानंतर सुद्धा अजित पवारांनी पक्षातल्या काही वरिष्ठ नेत्यांशी आणि काही आमदारांशी माझं फोनवरती बोलणं करून दिलं. त्या नेत्यांनी आणि आमदारांनीही मला असं सांगितलं की आम्ही तुमच्याबरोबरच येऊ
आमचा अजितला पाठिंबा आहे. अजित पवारांनी मला सांगितलं की या संदर्भामध्ये ते शरद पवारांची सुद्धा चर्चा करत आहेत आणि त्यांनी हेही सांगितलं की आमदार सुद्धा या संदर्भामध्ये त्यांच्या बरोबर आहेत. पण एक गोष्ट मात्र खरी की आम्ही या आमच्या प्रयत्नामध्ये अयशस्वी ठरलो. हे देवेंद्र फडणवीस यांनी डिसेंबर 2019 मध्ये मला दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये हा खुलासा त्यांनी त्यावेळेस केलेला होता. या खुलाशाचा अर्थ असा होतो की पहिल्या स्टेटमेंटमध्ये फडणवीस असं म्हणत होते की अजित पवारांनी त्यांना येऊन सांगितलं की त्यांनी शरद पवारांना याबद्दल कल्पना दिलेली आहे. शरद पवारांना त्यांनी सांगितलेलं की अशा पद्धतीचं सरकार चालू शकत नाही. ही घटना घडलेली आहे. ही 20 नोव्हेंबरच्या आसपास घडलेली घटना. तुम्हाला आठवत असेल तर 20 नोव्हेंबर 2019 याच दिवशी शरद पवार दिल्लीमध्ये पंतप्रधानांना जाऊन भेटलेले होते आणि त्या बैठकीमध्ये हे शरद पवारांनी डिसेंबर 2019 मध्ये दिलेल्या एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलंय की अजित पवारांनी मला येऊन नक्कीच सांगितलं होतं की भारतीय जनता पार्टीला आपल्याशी बोलण्यामध्ये चर्चा करायची आहे सरकार स्थापनेबाबतीत. याबद्दल मी त्याला असं सांगितलं की तुम्ही चर्चा करू शकता, पण मी त्यांना शपथ घेण्यासाठी म्हणून परवानगी दिली नव्हती. मी त्यांना सरकार बनवण्यासाठी म्हणून परवानगी दिली नव्हती. मी 20 नोव्हेंबर या दिवशी जी पंतप्रधानांबरोबर बैठक झाली त्या बैठकीमध्ये मी पंतप्रधानांना सांगितलं की आम्ही तुमच्याबरोबर सरकार बनवू शकत नाही. ही गोष्ट मी त्यांना सांगितल्यानंतर महाविकास आघाडीबरोबर आमचं सरकार बनवायचं आहे ही गोष्ट स्पष्ट झालेली होती. आणि पवारांनी हेही त्या इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होतं की एवढ्याच करता मी ती गोष्ट पंतप्रधानांना सांगितली जेणेकरून त्यांना त्यांना असं वाटू नये की आम्ही त्यांना धोका दिला. आम्ही त्यांना जाऊन स्पष्ट सांगितलं की आम्हाला तुमच्याबरोबर सरकार बनवता येणार नाही. हे शरद पवारांनी ऑन रेकॉर्ड गोष्ट सांगितलेली आहे. हाच प्रश्न मी देवेंद्र फडणवीसांना डिसेंबर 2019 मध्ये विचारला होता. यावर फडणवीसांचं असं म्हणणं होतं की योग्य वेळ आल्यानंतर पंतप्रधानांनी जर मला सांगितलं तर मी ह्या बाबतीतली स्पष्टता देण्याचा प्रयत्न करेन. जर 20 नोव्हेंबर 2019ला शरद पवारांनी पंतप्रधानांना सांगितलं होतं की आम्ही सरकार बनवू शकत नाही, असं असताना सुद्धा 23 नोव्हेंबर 2019ला अजित पवार हे फडणवीसांबरोबर जाऊन त्यांनी शपथ कशी घेतली हा एक महत्त्वाचा प्रश्न याच्यामध्ये उपस्थित राहतो. मीनवाईल एक अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट आणि महत्त्वाची गोष्ट या सगळ्या काळामध्ये घडलेली आहे. याचं कारण असं आहे की 22 तारखेचा जो घटनाक्रम आहे तो अत्यंत इंटरेस्टिंग अशा पद्धतीचा घटनाक्रम आहे. 22 नोव्हेंबरला 22 आणि 23 नोव्हेंबरच्या रात्रीचा हा घटनाक्रम आहे. लोकांना हे लक्षात असलं पाहिजे की राष्ट्रपती राजवट घालवण्यासाठी जर जायची असेल तर ती एवढ्या तातडीने करायची असतील तर काही विशेष अधिकारांचा वापर करावा लागतो आणि तोच वापर हा त्या दिवशी करण्यात आलेला होता. रूल 12 ज्याच्यानुसार पंतप्रधानांना हे विशेष अधिकार दिलेले आहेत की कॅबिनेटची मंजुरी न घेता ते काही निर्णय घेऊ शकतात. राष्ट्रपतींच्या माध्यमातून ते काही निर्णय घेऊ शकतात आणि त्याच पद्धतीने त्याच विशेष अधिकारांचा वापर करून कॅबिनेटची मंजुरी न घेता किंवा कॅबिनेटला न कळवता कॅबिनेटला बायपास करून त्यांनी महाराष्ट्रातलं राष्ट्रपती शासन हटवलं. त्यावेळचे गृहसचिव केंद्रीय गृहसचिव यांच्या नोटिफिकेशनच्या आधारावरती अवघ्या काही तासामधलं महाराष्ट्रातलं राष्ट्रपती शासन हटवण्यात आलं होतं. याचा अर्थ असा की महाराष्ट्रामध्ये अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस शपथ घेत आहेत ही गोष्ट पंतप्रधानांना माहिती होती. ही गोष्ट राज्याचे देशाचे गृहमंत्री अमित शहाना माहिती होती. गृहसचिव ज्यांनी हे नोटिफिकेशन काढलं त्यांना माहिती होती आणि साहजिकच आहे भगतसिंग कोश्यारी राज्यपाल यांना सुद्धा ही गोष्ट पूर्णपणे माहिती होती. त्या विशेष अधिकारांचा वापर करून नोव्हेंबर 23 या दिवशी राष्ट्रपती शासन हटवून देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा शपथविधी करण्यात आलेला होता. आता इतक्या दिवसानंतर बरेच दिवस गेल्यानंतर फेब्रुवारी 12, 2023ला पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांनी हे सगळं प्रकरण उकरून काढलं. TV9ला त्यांनी एक इंटरव्ह्यू दिला आणि त्या इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी असं म्हटलं की शरद पवारांबरोबर चर्चा झाली होती, नंतर गोष्टी बदलल्या. अजित पवारांचा हेतू चांगला होता पण NCPची मात्र स्ट्रॅटेजी बदलली, म्हणजे पवारांची स्ट्रॅटेजी बदलली हे त्यांनी सांगायचा प्रयत्न केला. याला प्रत्युत्तर म्हणून फेब्रुवारी 18, 2023 शरद पवार असं म्हणाले की मला असं वाटलं होतं की देवेंद्र फडणवीस सुसंस्कृत माणूस आहेत पण मला वाटलं नव्हतं की ते खोटेपणाचा आधार घेतील. त्याला प्रत्युत्तर म्हणून फेब्रुवारी 15, 2023ला देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की मी 100% खरं बोलतोय, योग्य वेळी अजून काही गोष्टी बाहेर काढेन. फेब्रुवारी 22 पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की फेब्रुवारी 22, 2023 या दिवशी
शरद पवारांचं स्टेटमेंट हे अत्यंत इंटरेस्टिंग आहे, कारण त्या स्टेटमेंटमुळे असा संशय येतो की जाणून बुजून तर ही गोष्ट करण्यात आली नव्हती ना. कारण शरद पवार असं म्हणाले की जर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा शपथविधी झाला नसता तर राष्ट्रपती शासन महाराष्ट्रातनं हटलं नसतं. आणि ह्याला उत्तर म्हणून फेब्रुवारी 23, 2023ला देवेंद्र फडणवीसांनी असा प्रश्न उपस्थित केला की जर असं असेल तर शरद पवारांनी हेही सांगावं की राष्ट्रपती शासन महाराष्ट्रामध्ये लावण्यासाठी म्हणून हट्ट कोणाचा होता, ही गोष्ट सुद्धा शरद पवारांनी सांगावी. कुठेतरी देवेंद्र फडणवीस ही गोष्ट सांगायचा प्रयत्न करतायत की महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती शासन लागलं ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनावरून च्या सांगण्यावरनं. शरद पवारांना या गोष्टीची पूर्ण कल्पना होती. त्यांनी त्यांचे पार्टनर्स शिवसेना आणि काँग्रेस यांना या संदर्भामध्ये पूर्णपणे त्यांना अंधारात ठेवलेलं होतं. दुसऱ्या बाजूला आमच्याबरोबर चर्चा सुरू केलेली होती आणि त्यांच्या गो हेडच्या आधारावरती महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापन झालं. आणि ऐन वेळेस शरद पवार यामध्ये मागे फिरले. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना तोंडघशी पाडलं. देवेंद्र फडणवीस यांची इमेज ही त्यांनी खराब केली राजकारणामध्ये आणि त्याच्या जोरावरती स्वतःची इमेज मात्र त्यांनी उजळवून घेतली. या आधारावरती देवेंद्र फडणवीसांचा दावा आहे की हे सगळं अर्धसत्य शरद पवार सांगण्याचा प्रयत्न करतायत. दुसऱ्या बाजूला शरद पवार म्हणतायत की ठीक आहे, ही गोष्ट घडलेली आहे, पण फेब्रुवारी 20 नोव्हेंबर 2019ला त्यांनी पंतप्रधानांना जाऊन जी गोष्ट सांगितली ती गोष्ट पंतप्रधानांना विचारणं अत्यंत आवश्यक आहे की शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ही गोष्ट सांगितली होती का की आम्ही महाराष्ट्रामध्ये तुमच्याबरोबर सरकार बनवणार नाही. जर ही गोष्ट सांगितली असेल तर 3 दिवसानंतर अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर जे केलं ते राष्ट्रवादी काँग्रेसमधलं बंड होतं का, आणि जर ते बंड असेल तर मग अजित पवार यांना पुन्हा पक्षात घेऊन उपमुख्यमंत्री का केलं गेलं, याचं उत्तर कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेस यांना द्यावं लागेल. या सगळ्या खेळामध्ये, या सगळ्या पिक्चरमध्ये, या सगळ्या स्क्रीन प्लेमध्ये एक पात्र असं आहे की ज्यांनी आत्तापर्यंत या संदर्भात अजिबात आपली भूमिका मांडलेली नाही. अजित पवार यांनी आत्तापर्यंत या संदर्भामध्ये कुठलीही भूमिका मांडलेली नाही. त्यांनी 24 नोव्हेंबरला जे ट्विट केलं त्या ट्विटच्या माध्यमातून त्यांनी एवढं नक्कीच सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेसवरती माझा दावा नाही, पण राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी यांचंच सरकार मी स्थापन करतोय, ही गोष्ट त्यांनी कुठेतरी अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला होता. जून 2022 मध्ये ज्यावेळेस शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टी यांचं सरकार आलं तेव्हा सुद्धा एकनाथ शिंदे यांनी हाच दावा केला होता की महाराष्ट्रामध्ये फुटीरांचं नाही तर मूळ पक्ष म्हणजे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांचं सरकार आलेलं आहे. खरी शिवसेना ही आमची शिवसेना आहे. आणि त्याच पद्धतीने काही महिन्यांनंतर खऱ्या म्हणजे शिवसेनेचं नाव आणि चिन्ह हे एकनाथ शिंदेंच्या ताब्यात आलं. कदाचित महाराष्ट्रामध्ये जर ते सरकार टिकलं असतं तर राष्ट्रवादी काँग्रेसचं नाव आणि चिन्ह हे अजित पवारांच्या हातात गेलं असतं का, हा एक प्रश्न या संदर्भामध्ये अनुत्तरित राहिलेला आहे. आणि दुसरा प्रश्न की 22 नोव्हेंबर 2019ला शरद पवार म्हणतात त्या पद्धतीने अजित पवार चिडले. ज्या पद्धतीने काँग्रेसच्या नेत्यांनी शरद पवारांवरती त्या बैठकीमध्ये आरोप लावले, त्यांच्याशी भांडायला सुरुवात केली आणि त्यामुळे चिडून जाऊन त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर शपथविधी केला किंवा शपथ घेतली. याचा अर्थ असा निघतो की शरद पवारांचं म्हणणं आहे की अजित पवारांची कृती ही रागात्ता करण्यात आलेली होती, त्यामागे कुठलीही योजना नव्हती. पक्षाची भूमिका 20 नोव्हेंबर 2019 या दिवशीच ठरलेली होती. जर असं असेल तर मग एका रात्रीमध्ये पंतप्रधानांनी आपले विशेष अधिकार वापरून राष्ट्रपती शासन का हटवलं, याचंही उत्तर कुठेतरी या संदर्भात द्यावं लागेल. जोपर्यंत ही उत्तरं मिळत नाहीत तोपर्यंत प्रत्येक व्यक्ती या संदर्भामध्ये अर्धसत्य बोलतेय. ती घटना ही राष्ट्रपती शासन हटवण्यासाठी म्हणून पवारांनी केली होती का? पवारांनी गुगली टाकून देवेंद्र फडणवीसांना त्या गुगलीच्या जाळ्यामध्ये ओढण्याचा प्रयत्न केला होता का? का खरोखरच ज्या पद्धतीने महाविकास आघाडी म्हणते भारतीय जनता पार्टीला कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्रामध्ये सत्ता हवी होती आणि म्हणून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ज्या पद्धतीने जून 2022 मध्ये शिवसेनेत एकनाथ शिंदेंना हाताशी धरून बंड करवलं त्याच पद्धतीने अजित पवारांना हाताशी धरून बंड केलं गेलं होतं का, याची उत्तरं जोपर्यंत जनतेला मिळत नाहीत तोपर्यंत प्रत्येक नेता हे अर्धसत्यच सांगतोय, हाच त्यातनं अर्थ निघू शकतो. ही आमची पटकथा तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता.
आणि मुंबई तकचं यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक केलं तर तुम्हाला आमचे अपडेट्स मिळू शकतात. आणि या संदर्भातल्या बातम्या वाचण्यासाठी मुंबईतक.in आमची वेबसाईट आहे, त्या वेबसाईटला सुद्धा भेट देऊ शकता. बघत राहा मुंबई तक.